ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं बूट चाट्यांच्या पोटात भीतीचा गोळा। बूट चाटण्याची सध्या रंगीत तालीम सुरू आहे। राऊतांचा शिंदेंवर निशाणा। रात्री उशिरा भाजप शिवसेनेमध्ये मंथन। बैठकीमध्ये सर्व 227 जागांवर सकारात्मक चर्चा। सूत्रांची माहिती। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला। शिंदे चव्हाणांमध्ये पहाटे 4 वाजेपर्यंत मॅरेथॉन बैठका। येत्या 2 दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। पुण्यामध्ये काका पुतणे एकत्र येण्याची जोरदार चर्चा। शरद पवारांच्या समर्थकांनी घेतली अजित पवारांची भेट। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येऊ नये। प्रशांत जगतापांनी सुप्रिया सुळेंकडे केली मागणी। जगताप राजीनाम्याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्याची शक्यता। नवाब मलिकांचं करायचं तरी काय? भाजपच्या आग्रहाखातर मलिकांची जबाबदारी बदलायची की नाही यावर राष्ट्रवादीचा निर्णय लवकरच। पक्ष नेतृत्वावर टीका करणाऱ्या मुनगंटीवारांनी घेतली फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केल्याची मुनगंटीवारांची माहिती। पहिल्याच दिवशी 4000 अर्जांचं वितरण। मुंबईमध्ये सर्वाधिक अर्ज एम पश्चिम, के पूर्व आणि एन वॉर्डमधून। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय होणार। पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही। भाजपचे आमदार संजय केनेकरांचा इशारा। शिरसाटांच्या वक्तव्याचा घेतला समाचार। मुंबई पोलिसांची अब्रू वेशीवर। पोलिसांनाच तरुणीची छेड काढल्याचा आरोप। मुंबईच्या ताडदेव भागातला व्हिडिओ व्हायरल। भारतामध्ये परत येणार की नाही? विजय मल्ल्याला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून रोखणं गैर नाही। पुण्यातील एका प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये उसाच्या शेतात 8 फुटांची मगर। ऊसतोड मजुरांना उसाच्या फडात मगर दिसली। वन विभागानं मगरीला घेतलं ताब्यात। राज्यातील शाळांचं जिओ टॅगिंग अपूर्ण। कार्यवाहीसाठी 10 दिवसांची शाळा मुदत। शिक्षकांनी अध्यापनाच्या वेळेमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर टाळावा। प्राथमिक शिक्षक समितीचं शिक्षकांना आवाहन। अयोध्येतील राम मंदिरात आणखी एका मूर्तीची स्थापना होणार। रत्नजडित राममूर्तीची स्थापना करण्यात येणार। मूर्तीची अंदाजित किंमत 25 ते 30 कोटी रुपये असल्याची माहिती। नाताळ निमित्त मुंबई नगरी सजली। सर्व चर्चमध्ये आकर्षक सजावट। बाजारपेठाही सजल्या। विजय हजारे क्रिकेट स्पर्धा आजपासून। रोहित कोहली गिलचं क्रिकेट चाहत्यांना आकर्षण। भारतीय महिला संघाचं निर्विवादपणे वर्चस्व। दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय।